रखमा चहा घेऊन आली तेव्हा तो परत सोफ्यावर ताठ बसला होता. इथे आणखी कोण कोण असतं? मोहनने विचारलं. आणखी कोण असणार? मीच एकटी असते, रखमा म्हणाली. इतकी वर्ष? इतकी वर्ष नाही, 1.5 महिन्यापूर्वीच थोरल्या बाई वारल्या. आता तू यशवंताचा मुलगा नाही का, म्हणजे ती तुझी चुलत आजी झाली. त्याने मी राहत होतो. आता मात्र मी एकटीच आहे. माझ्या आजीला, कृष्णाबाईला तुम्ही पाहिलं असेलच. पुन्हा तुम्ही? हो, पाहिलं की. समोरच्या घरात तर राहत होती. मग आता तिथे कोण असतं? त्या प्रश्नाचा रखमावर अनपेक्षित परिणाम झाला. तिचं अंग एकदम आतल्यात आकरसल्यासारखं झालं. मान हलवत खाली पाहत ती म्हणाली, आता कोण असणार? कृष्णाबाई यशवंताला घेऊन गेली आणि मग धाकट्या मालकांनाही वरून बोलावून आलं. तेव्हापासून ते घर जे ओस पडलं आहे ते तसंच आहे. या दुसऱ्या घरासंबंधात काय एवढं विशेष होतं? त्याचा उल्लेख होताच गोविंद काका आणि ती सोनाली जरा गडबडले होते. आणि आता या रखमाचीही तीच तऱ्हा. पण ही त्याची पहिलीच भेट होती. कदाचित आणखी झाल्या तर विचारता येईल. तोपर्यंत आपणच डोळे उघडे ठेवून वावरायचं. चहा झाल्यावर त्याने कप खाली ठेवला. गोविंद काकांनी मला वाडी पाहायला पाठवलंय. मी जरा चक्कर मारून येतो. जेवायच्या वेळेस परत येतो, ठीक आहे? तशी वाडीच्या तिन्ही बाजूनी खाडीच आहे. आपण इकडे येतो तेवढीच वाट दिवसातून 2दा कोरडी असते. पण पाण्यात बिण्यात उतरू नकोस, जा. मोहन व्हरांड्याच्या पायऱ्या उतरून खाली उतरला. तो कुठे जातोय हे रखमा घरातून कदाचित पाहत असेल किंवा नसेलही. ती पाहत आहे असं गृहीत धरून चालणं चांगलं. त्याने दुसऱ्या घराकडे पाठ फिरवून चालायला सुरुवात केली. पोफळीची वाडी खरोखरच आकर्षक होती. असं त्याने त्याच्या आयुष्यात आजवर कधीही पाहिलं नव्हतं. सरळच्या सरळ वर गेलेली पोफळीची झाडं, वरती उन्हामुळे पारदर्शक हिरव्या पानांचा मांडव, पार्श्वभूमीवर सागर लाटांची खर्जातली गर्जना, किंचित दमटसर वाऱ्यावर येणारा मोहराचा उन्मादक गंध. या साऱ्यात तो संपूर्ण एकटा. आसपास कोणाच्याही वावराची हालचालीची चाहूल नाही. कितीतरी वेळ तो पोफळीच्या झाडाखालून हिंडत होता. शेवटी वाडीची हद्द आली. तिथून थोड्याच अंतरावर खाडीचं निळं पाणी होतं. हाही अनुभव त्याला नवा होता. तो फेसाळत्या मागे पुढे होणाऱ्या पाण्यापाशी पोचला. पायातले सँडल काढून तो घोटाभर पाण्यात उभा राहिला. मग खाडीच्या काठाकाठाने चालत चालत वाडीला वळसा घालून तो घराकडे निघाला. आणि घराच्या दिशेला वळला तेव्हा त्याला दिसलं, आपण त्या दुसऱ्या घरामागे आलो आहोत. मागे नव्हे, पुढे. कारण त्या घराचा दर्शनी भाग समुद्राकडे तोंड करून बांधलेला होता. हीच ती जागा होती जिथे त्याच्या वडिलांचा जन्म झाला होता आणि आजोबांचा मृत्यू झाला होता. काही वेळ तो समोरच्या बंद आणि उदास इमारतीकडे तिथूनच पाहत राहिला आणि मग त्या घराच्या रोखाने निघाला. त्या वास्तूबद्दल त्याच्या मनात विलक्षण उत्सुकता होती. मोहन, मोहन, रखमीची हाक आली. त्याने पाहिलं तर त्याला दिसलं की घराच्या व्हरांड्यातून ती त्याला हाका मारत होती. हाताने बोलवत होती. एका हाताने तिला जरा वेळ थांबण्याची खूण करून तो आणखी पुढे गेला. पुढचा व्हरांडा 2 पावलांवर होता. मोहन, मोहन, रखमाची अगदी तारस्वरातली हाक आली. जवळजवळ किंचाळलीच. त्याला मागे फिरावंच लागलं. मधलं अंतर जरा त्रासिकपणेच झपाझप पार करून तो सोफ्याच्या पायऱ्यांपाशी आला. केवढ्यानं ओरडतेस रखमा? अगं, मी त्या घरात नुसतं डोकावून पाहणार होतो. एवढं काय झालं असतं? तू आधी वर ये, घरात ये मोहन, तुला सांगते.
रखमा म्हणाली. ओरडून तिला धाप लागली होती. तिच्या प्रांजळ काळजीबद्दल शंकाच नव्हती. मनाशी नवल करत तो सोप्यावर आणि तिथून तिच्या मागोमाग मधल्या दिवाणखान्यात आला. हं, सांग, एका सोफ्यावर बसत तो म्हणाला. मोहन, ते घर, ती जागा चांगली नाही. आमच्या खेडेगावच्या भाषेत सांगायचं तर लई वंगाळ आहे. फार फार वाईट आहे बघ. त्या घरात तुझ्या आजीचे वडील तात्या गेले, तुझे आजोबा गेले, माझी 8 वर्षांची मथी गेली, गावातला केरू नावाचा एक चोर गेला. गेली कितीतरी वर्ष त्या घरातच काय, त्या घराच्या आसपाससुद्धा कोणी फिरकत नाही. तुला इथली काही माहिती नाही म्हणून तुला बोलवत होते मोहन. तिची हकीकत खरी असेल खोटी असेल, तिचा त्यावर 100% विश्वास होता हे उघड होतं. तिचा हेतू चांगला होता हेही उघड होतं. एक सुस्कारा सोडून मोहन म्हणाला, बरं बुवा, नाही जात त्या घराकडे. झालं समाधान? इथे तुला TV आहे तो पहा. पलीकडच्या खोलीत खूप पुस्तकं आहेत, त्यातलं एखादं वाच. तोवर मी जेवायची तयारी करतेच. तिच्या मागोमाग मोहन स्वयंपाकघरात गेला. रखमा, गोविंद काकांची आई गेल्यापासून तू इथेच एकटी राहतेस? हो, आता 1.5 महिना तरी झाला. पण एकटीला वाडीवरचं सगळं काम कसं होतं? मी फक्त पाणी देण्याचं काम करते. बाहेर विहीर आहे, विहिरीवर पंप आहे. पाईपलाईन साऱ्या वाडीभर फिरवली आहे. 20-25 मिनिटात सगळ्या झाडांना पाणी देऊन होतं. गोविंदाचा मेहुणा रघु म्हणून आहे श्रीवर्धनला. आठवड्याकाठी त्याची एक खेप असतेच. 15-20 दिवसांनी स्वतः गोविंदाही येऊन जातो. शिवाय श्रीवर्धनचा मेकॅनिक दर रविवारी येऊन जातो. विजेचं मशीन, पंप, पाण्याचे पाईप, नळ सगळं काही तपासून जातो. मला काही म्हणजे काही काम नसतं बघ. एवढं काम करतेस, मग पगाराचं काय? काही देतात की नाही? रखमा मोहनकडे अविश्वासाच्या नजरेने पाहत होती. पगार? पगाराचा विचारतोस? कशाला हवा मला पगार? कशाला हवेत मला पैसे? मला या घरात काय कमी आहे? पण हे तर दांडेकरांचं घर. मग मी काय कोणी परकी आहे का? उभी हयात यांच्याचकडे गेली नाही का? अरे, दांडेकरांच्या 3 पिढ्या मी अंगाखांद्यावर खेळवल्या. गोविंदा, त्याचा मुलगा आनंदा आणि त्याचा मुलगा सतीश. मला कशाला हवेत पैसे? तुझी बडदास्त ठेवतात खरी. अरे, हे आताचं झालं. पूर्वी काय होतं? रॉकेलचे कंदील होते, चिमण्या होत्या, विहिरीतून पाणी आणायला लागायचं. सगळीकडे अंधार, किरडं, जनावरं. तेव्हा मी इथेच नव्हते का? मी आणि थोरल्याबाई. एकटीच्या एकटी राहतेस, भीती वाटत नाही? कशाची भीती? चोरा चिलटांची? इथे आहे काय चोरायला? पैसे नाहीत, दागिने नाहीत, काही नाही. आणि सगळ्यांना माहीत आहे, मोठ्या बाई असतानासुद्धा इथे काही नव्हतं. फक्त चांदीचे देव आणि चांदीची उपकरणं. गोविंद काकांच्या आई केव्हा गेल्या? कशाने गेल्या? गेल्याला झाला जेमतेम 1.5 महिना. कशाने विचारशील तर मला काही सांगता यायचं नाही. ती रोगांची नावं माझ्या पलीकडची आहेत. इथेच गेल्या? श्रीवर्धनला. रघुला बोलावून घेतलं, त्याच्याबरोबर गेल्या. त्या परत इथे आल्याच नाहीत. आणि आता तू इथे एकटीच असतेस. तुला काय झालं तर? काय होणार? ताप, थंडी, पडसं, आणखी काही? गोविंदाने आधीपासूनच सगळी औषधं इथे आणून ठेवली आहेत. पोटदुखी, डोकेदुखी, ताप, उलट्या, पोटाचा बिघाड, काही जखम वगैरे झाली तर सगळ्या गोळ्या वेगवेगळ्या पाकिटात घालून ठेवल्या आहेत. कशासाठी आहेत ते पाकिटावर लिहून. रखमाने मोहनला सांगितलंच नाही
की ती आणि आजी ही औषधं कधीही वापरत नसत. एका बरणीत साखरेसारखी चव असणाऱ्या हरभऱ्याच्या दाण्याएवढ्या गोळ्या होत्या. काहीही झालं तरी त्यातली एक गोळी घ्यायची की सगळी तक्रार दूर. पण आजीने सांगितलं होतं, या गोळ्यांबद्दल कोणाशीही चकार अक्षराने सुद्धा बोलायचं नाही. गोविंदा, रघु, आनंदा यांच्याशीही ती या संबंधात कधी बोलली नव्हती. तेव्हा या मोहनशी तर बोलणं शक्यच नव्हतं. तुमचं दोघींचं खरंच कौतुकच करायला हवं, मोहन मनापासून म्हणाला. तरी तुला काहीच माहीत नाही, रखमा मनातल्या मनात म्हणाली. आजींच्या आजारपणाचे आणि त्यांचे शेवटचे दिवस तिच्या मनःचक्षूसमोरून भराभर गेले. आजींना 2 दिवस बरं नव्हतं. तशा त्या रोजची कामं रेटत होत्या, पण मधून मधून बसून विश्रांती घेत होत्या. शेवटी दुपारी त्या रखमाला म्हणाल्या, रखमे, तुला एक चिठ्ठी देते. रस्त्यावर उभी राहा. एसटीचा ड्रायव्हर ओळखीचा निघाला तर त्याला म्हणाव रघूच्या घरी चिठ्ठी पोचती कर. रघूला बोलवलंय. श्रीवर्धनला जावं लागणारसं दिसतं. मला वाटतच होतं गेले 2 दिवस तुमची प्रकृती ठीक नाही आहे. आता वय झालं नाही का, आता हा त्रास व्हायचाच. वाडी फाटा श्रीवर्धन डेपोच्या अनेक ड्रायव्हरांच्या परिचयाचा होता. रखमाने दिलेली चिठ्ठी रघुमामाकडे बरोबर पोचली. तो पहाटेसच निघाला असला पाहिजे. 7 वाजता तो वाडीवर हजर झाला. आजी जायच्या तयारीनेच बसल्या होत्या. रघूचा 1 कप चहा झाला की ते तिघेजण लगेच जीपमधून निघाले आणि 11:30ला हॉस्पिटलमध्ये पोचले सुद्धा. योगायोग असा की विश्वनाथ पंतांना ट्रीटमेंट देणारे डॉक्टर खळेच तेव्हा ड्युटीवर होते. अरे, तुम्ही मिसेस दांडेकर. आजींना पाहता क्षणी डॉक्टरांनी त्यांना ओळखलं. यात नवल नव्हतं, कारण विश्वनाथ पंतांच्या वेळचा प्रसंग त्यांच्या आठवणीत कायमचा राहणार होता. हो, आता पेशंट म्हणून आले, जरासा हसत आजी म्हणाल्या. या पाहूया, काय तक्रार आहे? तक्रारी खूप आहेत, तुम्हीच पहा आता. तपासणीच्या टेबलावर आडव्या होत आजी म्हणाल्या. त्यांच्या अंगात ताप तर होताच, नुसत्या स्पर्शाला सुद्धा तो जाणवत होता. त्यांची तपासणी करता करता क्षणाक्षणाला डॉक्टर जास्त गंभीर होत चालले होते. मिसेस दांडेकर, तुम्हाला हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे. काही टेस्ट करून घ्याव्या लागतील. हो, मला ती कल्पना होती, आजी शांतपणे म्हणाल्या. पुन्हा एकदा त्यांची तपासणी करता करता डॉक्टर विचारत होते, पोटात दुखतं का, पाठ दुखते का, चक्कर आल्यासारखं वाटतं का, डोकं जड बधीर झाल्यासारखं वाटतं का, अशक्तपणा वाटतो का, नडग्यात वाय वगैरे येतात का, हातापायांना मुंग्या आल्यासारखं वाटतं का? प्रत्येक प्रश्नाला आजीचं उत्तर नाही असंच होतं. खोलीतल्या बाकीच्यांना डॉक्टरांनी बाहेर जायला सांगितलं आणि मग अगदी जवळ येऊन ते हलक्या आवाजात म्हणाले, अगदी मागच्यासारखंच आहे नाही का? तुमच्या मिस्टरांना सुद्धा अजिबात पेन नव्हतं, तुम्हालाही नाही. वास्तविक तुमचं दुखणं इतकं बळावलेलं आहे की वेदनेने शरीर पिंजून जायला हवं. मला माहीत आहे, आजी शांतपणे म्हणाल्या. खरंच तुम्ही काहीही सांगणार नाही? डॉक्टरांचा आवाज एकदम खर्जात आला होता. त्यांच्या आवाजातलं काहीतरी आजींना जाणवलं. डॉक्टर, तुमच्या जवळचं असं कोणीतरी आजारी आहे का? हो, माझी पत्नी. डॉक्टरांचा आवाज घोगरा झाला होता. तिला कॅन्सर झालाय. तशी आशा अजिबात नाही, अगदी शेवटची स्टेज आहे, पण 24 तास वेदना होत असतात. अगदी स्ट्रॉंग डोस देऊनही जेमतेम अर्धा तास प्रभाव राहतो. जास्तीत जास्त 3 आठवडे काढील, पण तिच्या वेदना अगदी पाहवत नाहीत.
डॉक्टरांनी हातांनी चेहरा झाकून घेतला होता. तुमची गोळ्यांची बाटली आणा, आजी म्हणाल्या. कुठली आणू? डॉक्टरांनी एकदम विचारलं. कुठलीही चालेल, अगदी सोडा मिंटची सुद्धा. एक क्षणभर आजींच्याकडे टक लावून पाहत डॉक्टर उभे राहिले आणि मग घाईघाईने खोलीतून गेले. 5-1 मिनिटातच ते परत आले. त्यांच्या हातात एक पुठ्ठ्याची लहानशी पेटी होती. खोलीत येताना ते पेटी उघडतच होते. आतली तपकिरी रंगाची चपटी बाटली त्यांनी आजीच्या हातात दिली. साधारण हरभऱ्याच्या डाळी एवढ्या 50-1 गोळ्या आत दिसत होत्या. आजींनी दोन्ही हातात बाटली घेतली, डोळे मिटून घेतले. अर्ध्या 1 मिनिटाने त्यांनी बाटली डॉक्टरांकडे केली. बस एवढंच? डॉक्टर विचारत होते. हो, तुमच्या पत्नीला दिवसातून 1 गोळी द्या. एकच? फक्त एकच? हो, आत्ताच देऊन आलात तर चांगलं, लगेच परिणाम दिसेल. मी येतोच हां, 5-10 मिनिटात. ते परत घाईघाईने खोलीतून गेले. परत यायला त्यांना 15 मिनिटं लागली. त्यांनी बेसिनवर चेहरा धुतला असावा. रुमालाने ते हात आणि चेहरा पुसत होते. ते आजीच्या टेबलाशेजारी येऊन उभे राहिले. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक, अनबिलिव्हेबल, ते पुटपुटत होते. झालं काम? आजीने विचारलं. काम झालं काय विचारता? तुमचे आभार कसे मानू? केवढा रिलीफ. तेवढ्या पुरतील का? आजी म्हणाल्या. हो, पुरतील की, नाहीतर आणखी. आजी मानेने नाही म्हणत होत्या. नाही, त्यावेळी मी असणार नाही. हव्या तर आत्ताच आणखी गोळ्या आणा. डॉक्टर अगदी खालच्या आवाजात म्हणाले. इतकं जर शक्य आहे तर तुम्ही स्वतःचा आजार? नाही, आजी एकदम म्हणाल्या. निसर्गाने आपला क्रम घेतलाच पाहिजे, त्यात ढवळाढवळ करायची नाही. वाट तीच असेल, पण वाटेतले काटेकुटे दगडधोंडे काढून टाकायचे. 8 दिवसातच आजीचं निधन झालं. मोहनला रखमाने गरमागरम अन्न वाढलं. लॉजमधलं, खानावळीतलं, स्टेशनवरचं अन्न खाऊन तो कंटाळला असला पाहिजे. तो अगदी पोट भरून जेवला. तो पानावरून उठला तशी रखमा म्हणाली, आता खुशाल वर जाऊन 2 तास विश्रांती घे. संध्याकाळी परत जायचं आहे ना. गोविंद काकांच्या चिठ्ठीतच हे होतं. तो मुक्कामाला थांबणार नाही आहे. हो, बरोबर आहे, तो म्हणाला आणि वरच्या मजल्यावर गेला. वरचा मजला आणि त्यावरचा माळा सगळीकडे तो चक्कर मारून आला आणि मग एका खोलीतल्या कॉटवर आडवा झाला. त्याच्या मनातला मूळ विचार दूर गेलाच नव्हता. त्यांची बोलणी यशस्वी होतील किंवा होणारही नाहीत, पण ते तडकाफडकी होणारं काम नव्हतं. वेळ घेणारं काम होतं. त्याला परत वाडीवर याची संधी मिळेल की नाही याची शंका होती. त्या दुसऱ्या घरासंबंधातली मनातली जिज्ञासा याच भेटीत पुरी करण्याचा त्याचा विचार होता. अर्थात आत्ताच तो तिकडे गेला तरी म्हातारी रखमा त्याला थोडीच अडवू शकणार होती. पण ती उद्दाम कृतघ्नता झाली असती. तिने किती अगत्याने त्याचं स्वागत केलं होतं. संध्याकाळी तिचा निरोप घेऊन तो जाईल, पण श्रीवर्धनला जाणार नाही. अंधार पडेपर्यंत कुठेतरी थांबणार होता आणि मग वाडीवर येणार होता. इथल्याच 2 शाली त्याच्या बॅगमध्ये भरणार होता. गडद रंगाच्या शाली. रात्रीतली त्याची हालचाल दिसायलाही नको आणि उघड्यावर थंडीही असणार म्हणून. वाडी सोडून 1.5-2 मैलांचं अंतर काटल्यावर तो थांबला. पाण्यातून जाणारी वाट समोरच होती. भरती ओहोटीच्या वेळा त्याला माहीत नव्हत्या आणि तो खाडी पार करणारही नव्हता. तिथेच एक 1.5-2 फूट उंचीच्या दगडाला टेकून तो आरामात बसला. दिवस अजून 1-1.5 तास तरी असणार होता. त्यानंतरही अंधार पडायला आणखी तासाभराचा अवधी लागणार होता.
चारी बाजूला मोकळा माळ होता. अगदी अंधुक प्रकाशात सुद्धा लहानशी हालचाल दिसली असती. दगडाला पाठ लावून तो मनाशी नवल करत होता. त्याने वाडीवर वस्तीला राहू नये हीच सर्वांची इच्छा होती. का? त्या दुसऱ्या घराचा उल्लेख आला की सगळे चाचरत होते, पप करत होते. का? रखमाने तिथे मरण पावलेल्यांची नामावली ऐकवली होती. त्यात खोटं काही नसणार, पण ते केवळ घटनेचं वर्णन होतं. त्यात घटनेच्या कारणांचं काहीच नव्हतं. ते गोविंद काका काय, त्यांचा मुलगा आनंद काय, त्यांची पत्नी काय, किंवा त्यांची ती सोनाली काय, ते काही त्याचे शत्रू नव्हते. ज्या घटना 50 वर्षांपूर्वी झाल्या होत्या त्यांच्याशी या लोकांचा काहीही संबंध नव्हता. त्याच्या अनपेक्षित आगमनाने त्यांच्या आयुष्यावर खूपच परिणाम होणार होते. पण त्यांनी कोणताही आक्रस्ताळेपणा न करता तडजोडीचे अनेक पर्याय मांडले होते. शेवटी तो फार ताणून धरणार नव्हता. सागर किनाऱ्यावरच्या एका एकाकी जागी जन्मभर राहण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. जाताना त्यांच्याशी काहीतरी तडजोड करूनच तो जाणार होता. त्यानंतर वर्षभरातून एखादी भेट दिली तरच त्यांच्या गाठीभेटी होणार होत्या. एवढं हे दुसऱ्या घराचं झेंगट काय आहे ते पाहून झालं की तो जायला स्वतंत्र होता. सकाळीही ही 5-6 मैलांची खेप झाली होती. वाडीवरही तो खूप हिंडला होता आणि आताही 1.5-2 मैल चालत आला होता. एवढ्या पायपिटीची जन्मात सवय नव्हती. पाठीशी उबदार खडक होता, अंगावर उबदार शाल होती. विचार करता करता त्याला झोपच लागून गेली. जाग आली तेव्हा क्षणभर त्याला समजेनाच आपण असे उघड्यावर मोकळ्या आकाशाखाली दगडाला टेकून बसलो होतो. मग आठवण सावकाश सावकाश परत आली. ते दुसरं घर, ते पाहण्यासाठी तो थांबला होता. उभा राहून त्याने अवघडलेल्या शरीराला खूप आळोखे पिळोखे दिले. अंगावरून पांघरून शाल घेण्याइतपत हवेत गारवा आला होता. शाल पांघरून घेऊन त्याने घड्याळावर नजर टाकली. 11. खूपच वाजले म्हणायचे. आजची रात्र इथेच काढावी लागणार तर. तो वळला. अगदी अंधुक प्रकाश होता. चंद्र उगवणार होता की नाही आणि केव्हा कुठे त्याला काहीही माहिती नव्हतं. अनादी काळापासून धरणीला धडका देणारा तो सागर समोरच गरजत होता. पुढे येणारी फेसाळती कड आतून निळसर हिरवट प्रकाशाने उमलून येत होती. तेवढी एकच खूण, नाहीतर त्याला घराची वाट सापडलीच नसती. समुद्राचा किनारा उजव्या हाताला ठेवून तो सावकाश सावकाश निघाला. जपून पाऊल टाकावं लागत होतं, नाहीतर एखाद्या खाचखळग्यात पाय मुरगाळायचा आणि इथेच उघड्यात थंडीत त्याला सारी रात्र कण्हत घालवायला लागायची. अर्धा 1 तास चालल्यानंतर लांबवरून त्याला दिवा दिसला. कदाचित रखमाने रोजच्या सवयीने व्हरांड्यातला दिवा चालू ठेवला असेल. लांबवर दिसणारा तेवढा तो एकच प्रकाशाचा ठिपका. मागे संपूर्ण काळी रात्र. अंतराचा अंदाज येत नव्हता. आणि मग तो एकदम थांबला. प्रकाश वाटला होता तितका दूर नव्हता. आणि प्रकाश रखमाने लावलेल्या व्हरांड्यातल्या दिव्याचा नव्हता. रखमाचं घर अंधारात होतं. प्रकाश दुसऱ्या घराच्या खिडकीतून येत होता. रखमा म्हणाली होती, ते घर आज 40 वर्ष ओसाड आहे. मग हा काय प्रकार होता? त्याने शाल पार डोक्यावरून घेतली, फक्त चेहरा उघडा ठेवला आणि खाली पावलांचा अजिबात आवाज होणार नाही अशी काळजी घेत घेत तो पुढे आला. घराच्या दर्शनी भागाकडून तो आला होता. तळमजल्याच्या उजव्या हाताच्या शेवटच्या खिडकीतून प्रकाश येत होता. प्रकाश विजेच्या दिव्याचा वाटत नव्हता, कंदिलाचा असावा. तो आणखी पुढे आला. व्हरांड्यापाशी आला.
व्हरांड्याच्या पायऱ्या रेतीत पार झाकल्या गेल्या होत्या. तोल सांभाळत तो वर चढला. हळूहळू त्या खिडकीपाशी आला आणि त्याने आत नजर टाकली. काच धुरकट होती, पण आतला देखावा स्वच्छ दिसत होता. अर्थात आधी लक्ष प्रकाशाकडे गेलं. समोरच्या खुंटीला एक कंदील लटकावलेला होता. त्याचाच पिवळट प्रकाश खोलीत पडला होता. मग मोहनचं लक्ष खोलीकडे गेलं. खोलीत एक जुना लाकडी पलंग होता आणि त्या पलंगावर तो म्हातारा बसला होता. खांदे वाकवून दोन्ही हातात तोंड झाकून बसला होता. बाराबंदीसारखा अंगरखा आणि खाली गुडघ्यापर्यंत पोचणारा पंचा. 1950-51 पर्यंतचा अगदी खास कोकणी पोशाख. त्या काळी या घरात कोण राहत असणार? त्याचे आजोबाच फक्त. मग हे त्याचे आजोबा तर नव्हते. पण गोविंद काका, रखमा सगळे म्हणत होते त्याचे आजोबा 50 वर्षांपूर्वीच वारले. इथे काहीतरी गोंधळ होता खास. त्यासाठीच का दुसऱ्या घराचा उल्लेख होताच हे सारे असे गडबडून जात होते? इथे एखादं कृष्णकृत्य तर घडलेलं नाही ना? का आजीने घर सोडल्यापासून त्यांनी आजोबांना असंच या घरात डांबून ठेवलंय? कशासाठी? इस्टेटीसाठी? माणसं इतकी खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकतात? आता मिनिटाभरातच साऱ्याचा उलगडा होईल. त्याने नखाने खिडकीच्या तावदानावर टकटक आवाज केला. त्या वृद्धाने नुसतीच मान हलवली. हातही काढले नाहीत, चेहराही वर केला नाही. या मूकनाट्यात काही अर्थ नव्हता. मोहन शेजारच्याच दारापाशी गेला. घराला बाहेरून कुलूप लावलेलं होतं. कुलूप. त्याने हाताने कुलूप चाचपून पाहिलं. खारट पाण्याने कुलूप इतकं गंजलं होतं की नुसता हात लावताच गंजाच्या खपल्या पडत होत्या. कुलपाला जरा जोराचा हिसका देताच सगळं कुलूपच हातात आलं. त्याने ते पायापासच्या रेतीत फेकून दिलं. कडी कोयंडाही गंजाने जाम झाला होता. कोयंडा वर खाली करताना कुई कुई आवाज येत होता. त्याचं लक्ष हातातल्या कामावर होतं. कोयंड्याचा आवाज होताच म्हाताऱ्याची मान वर आली होती. मोहनने त्या क्षणी खिडकीतून आत पाहिलं असतं तर तो किंचाळत त्या घरापासून दूर दूर पळत गेला असता. पण त्याचं लक्ष तसूतसूने मागे सरकणाऱ्या कडीवर होतं. शेवटी खट आवाज होऊन कडी पुरी बाहेर आली आणि तो दारावर रेललेला असल्याने दार एकदम आत ढकललं गेलं. त्याची नजर पलंगाकडे गेली, पण तिथे म्हातारा नव्हता. दुःस्वप्नातल्या हिडीसातला हिडीस आकार पलंगावरून त्याच्या दिशेने झेपावत होता. कवटीसारखा कृश वाटणारा चेहरा, मोठ्या मोठ्या काळ्या डोळ्यात कवड्यांसारखी पांढरी बुबुळं, वासलेल्या जबड्यातले अणकुचीदार दात. मग त्या खोलीत अंधार झाला आणि काळोखाबरोबर क्रौर्यही आलं. आपण त्या सगळ्यांचा सल्ला मानायला हवा होता. माझघरात यायला नको होतं. मोहनचा तो शेवटचा शुद्धीतला विचार होता. आणि मग दीर्घ किंचाळी. वाडीवर मोहनच्या अचानक येण्याने रखमा जरा गोंधळलीच होती. ते तात्या, त्यांची मुलगी कृष्णा, तिचा मुलगा यशवंत आणि त्याचा हा मुलगा मोहन. ती कधीही कोणाचाही नावाने उच्चार करणार नव्हती, पण तिची मनोमन खात्री होती की त्या दुसऱ्या घरातले वेडेवाकडे प्रकार त्या तात्यांच्या येण्यापासूनच सुरू झाले होते. त्यांच्याच वंशातला, त्यांच्याच रक्ताचा हा मोहन. मोठ्या आजींच्या वडिलांपासून काही काही गुण जसे सोनालीपर्यंत पोचले होते, तसाच प्रकार इथे नसेल कशावरून? सोनालीला जशी कशाची कल्पना नव्हती, तशीच मोहनलाही नसण्याची शक्यता होती. पण त्याने धोका थोडाच टळणार होता. रात्री ती झोपली तरी तिची झोप सावध होती.
आणि पहिली किंचाळी कानावर येताच तिची गुंगी खाडकन उतरली. पुन्हा कोणताही आवाज आला नाही, पण तिची खात्री होती जे व्हायचं ते होऊन गेलं होतं. त्या घराचं दार पुन्हा एकदा उघडलं गेलं होतं. आत बांधून ठेवलेलं मोकळ्यावर आलं होतं. आणि आता संरक्षणासाठी मोठ्या बाई नव्हत्या. ही वेळ केव्हा तरी येणार हे रखमा ओळखूनच होती. नाहीतरी आता तिच्या आयुष्याला काय अर्थ होता? या दांडेकर कुटुंबियांनी तिला आधार दिला, प्रेम दिलं, माया दिली. तिचं आयुष्य नुसतं सुखात गेलं एवढंच नाही, सत्कारणीही लागलं. आता जे काही होणार असेल त्याला ती तयार होती. ती बाहेर व्हरांड्यात येऊन उभी राहिली. जे काही अभद्र तिच्या रोखाने येणार असेल त्याच्याशी ती खालच्या अंगणात मुकाबला करणार होती. त्याची पापी पावलं या पुण्यवान मोठ्या आईंच्या घरात पडता कामा नयेत. एव्हाना चंद्राची अर्धवट कोर आकाशात तरंगायला लागली होती. त्या अर्धप्रकाशात दिसलं की त्या घराच्या भिंतीला वळसा घालून काहीतरी पुढे पुढे येत होतं. कधी अजगरासारखं जमिनीवर सरपटत येत होतं, कधी एखाद्या महाकाय माणसासारखं लांब लांब ढांगा टाकत होतं, कधी श्वापदासारखं चौखूर चालत होतं. सागराच्या आवाजावरही त्याचा फिस फिस आवाज तिच्यापर्यंत पोचत होता. इंच इंच गोल बटणासारखे डोळे, झाडाच्या फांद्यांसारखे हात, कोयत्यासारखी नखं. रखमे, अगं रखमे. मोठ्या बाईंचा आवाज, जो पुन्हा पुन्हा कधी कानावर येणार नव्हता, तो आवाज. रखमाने मागे वळून पाहिले. स्वयंपाकघरात टेबलापाशी आजी उभ्या होत्या, हजारदा उभ्या असायच्या तशा. तिला हाक मारली की तिच्या येण्याची वाट पाहत असत तशा. अगं बाहेर काय करतेस, आत ये ना. बाहेर ते आणि आत हे. क्षणभर तर रखमाची भीतीने बोबडीच वळली. पण मग तिला मोठ्या बाईंच्या चेहऱ्यावरची माया, आपुलकी, सहानुभूती दिसली. त्या बाहेरच्या, त्याच्याशी बाईंची तुलना होईलच कशी? जराशा अडखळत्या पावलांनी रखमा आत आली. सावकाश सावकाश मधल्या टेबलापाशी आली होती. हवेत गारवा एकाएकी वाढला होता. अगं ये ना, मला का घाबरतेस, ये. रखमा आणखी जवळ आली. एखाद्या अभेद्य पडद्यातून गेल्यासारखी तिला जाणीव झाली. ते बाहेरचे आवाज गेले होते नव्हे, बाहेरच्या संकटाची स्मृतीही जात होती. अगं रखमी, जन्मभर तुझ्याबरोबर राहिले मी, अशा वेळी का तुला सोडून जाईन, ये. रखमा आणखी जवळ आली. बाईंचा एक हात तिच्या खांद्यावर पडला आणि दुसऱ्या हाताच्या बोटाने छातीला स्पर्श केला. बर्फाची एखादी गारेगार सुरी काळीज चिरत गेल्यासारखं रखमाला वाटलं. त्या शेवटच्या क्षणी तिला प्रसंगाचा खरा अर्थ समजला. मग तिचं निष्प्राण कलेवर खाली कोसळलं. त्याच क्षणी तो राक्षसी आकार खोलीत घुसला. पण त्याच्यासाठी काय होतं? एक मृतिकामय कलेवर. रागाने त्याने रखमाचे दोन्ही हात हिसडले आणि त्याच दोन हातांना धरून तिला तशीच खेचत खोलीबाहेर, मग व्हरांड्यातून, मग व्हरांड्याच्या पायऱ्यांवरून, मग खालच्या रेताड जमिनीवरून ओढत ओढत त्या दुसऱ्या घराकडे नेलं. तिथल्या पायऱ्यांवरून फरफटत वर नेलं. उघड्या दारातून आतल्या खोलीत एखाद्या गोणीसारखं ढकललं. पण त्याला समजत होतं त्याचा पराभव झाला होता. रखमा जिवंतपणी त्याच्या हातात सापडली नाही. जन्मभर त्याच्याशी संघर्ष करणाऱ्या त्या म्हातारीने मृत्यूनंतरही त्याचा पिच्छा सोडला नव्हता. त्याच्या हाती लागण्यापूर्वीच ती रखमाला आपल्याबरोबर घेऊन गेली होती. मोहन त्या सर्वांचा निरोप घेऊन बंगल्याच्या फाटकाबाहेर पडताच सोनाली एकदम बाबांकडे वळली आणि म्हणाली, बाबा,
तुम्ही त्याला वाडीवर जायची परवानगी द्यायला नको होती, किंवा निदान आपल्यापैकी कोणीतरी त्याच्याबरोबर असायला हवं होतं. अगं, तो आपल्या इतक्या जवळच्या नात्यातला. शिवाय पुढे मागे वाडीच्या मालकी हक्कातही तो भागीदार होण्याची शक्यता आहे. पुढचं पुढे बाबा. आत्ता तर तुम्ही मालक आहात ना. या क्षणी तर तुम्ही त्याला परवानगी खासच नाकारू शकला असतात, हो की नाही? हो, ते खरं आहे. पण तुझा एवढा विरोध कशासाठी आहे? तिथे ती रखमा एकटी. बरं मग? तिथे सगळं सामान. तिचा आवाज लंगडा झाला होता. मनातलं खरं कारण ती त्यांना सांगूच शकत नव्हती, आणि सांगायला गेली तर त्यांचा अजिबात विश्वास बसला नसता. तिला एक गोष्ट समजत होती. आजी वाडीवर नाही अशा वेळी कोणत्याही परक्याचा तिथला वावर धोक्याचा ठरू शकत होता. कसलं सामान? पैसे दागिने म्हणत असशील तर तिथे काहीही नाही. काय रखमाला रोजच्या खर्चासाठी लागतील ते 56 असतील तेवढेच. यावर तिच्यापाशी बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही. ती सरळ आपल्या खोलीत आली आणि कॉटवर पडून राहिली. ते दुसरं घर, अनभिज्ञाला भुरळ घालणारं दुसरं घर, घातकी घर. त्या मथीचा बाप त्याच घरात गेला होता. त्याच घरात मथी गेली होती. कदाचित खिडकीतून तिला तिचा बाप दिसला असेल. बाबा आणि रघुमामाला काकू दिसली होती. त्या केरूलाही असंच काहीतरी दिसलं होतं. ज्याने दार उघडलं त्यांचा बळी गेला होता. आणि आता हा मोहन आपल्याच आजोबांचं घर म्हणून हमखास त्या घराकडे जाणार. पण ती मोहनला वाडीवर पाठवण्याच्या बाबांच्या निर्णयाला कसा पायबंद घालू शकली असती हेच तिला कळत नव्हतं. शेवटी केव्हा तरी अशी वेळ येते की तुम्हाला नियती स्वीकारावीच लागते. ती सगळी रात्र तिला शांत अशी झोप लागलीच नाही. दुसरा दिवस काही फारसा वेगळा नव्हता. सकाळी जाग आली तेव्हाच मनात अशी एक प्रेमोनिशन, तिचाच शब्द, अशीच होती की आज काहीतरी अशुभ घडणार आहे. वागण्यातला तिचा विमनस्कपणा आई, बाबा, दादा यांच्या लक्षात आल्याखेरीज कसा राहील? पण त्यांच्या चिंतामिश्रित प्रश्नांना आणि शंकांना ती केवळ मोघम उत्तरच देऊ शकली. दिवस मावळला तशी तिची अस्वस्थता वाढतच चालली. रात्रीच्या जेवणात तर तिचं अजिबात लक्ष नव्हतं. शेवटी जरा रागाने बाबा म्हणाले सुद्धा, सोने, कालपासून पाहतोय, तुझं काय बिनसलंय ते तरी सांग. ती मान हलवत म्हणाली, बाबा, माझीच चूक झाली. ती गोष्ट मी आज सकाळीच करायला हवी होती. वाडीवर जायला हवं होतं. वाडीवर? तू? हे काय नवीन? 3 दिवसांपूर्वीच आपण परत आलो ना. तो मोहन तिथे जाणार आहे हे काही मला पसंत नाही. मोहन मोहन मोहन, त्याखेरीज तुला दुसरं काही सुचतच नाही का? तिचं त्यांच्या शब्दांकडे लक्षच नव्हतं. मी तिथे आज हजर असायला हवं होतं. ती जवळजवळ स्वगतच बोलत होती. काही काही वेळा तू अगदी वैताग आणतेस बघ, बाबा शेवटी म्हणाले. स्पष्ट वक्तेपणा काही काही वेळा असाच तापदायक असतो. ती त्याच विमनस्क अवस्थेत म्हणाली, बाबा, मी उद्या वाडीवर जाणार आहे. हां 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 असे उसळू नका. आधी सरळ रघुमामाकडे जाईन आणि त्याच्याबरोबर वाडीवर जाईन. मग काही हरकत नाही ना? तू काही आता लहान नाहीस. जगप्रवासाचा तुझा अनुभव आहे, तेव्हा मी काय बोलणार? तो विषय तेवढ्यावरच थांबला. समाधान कोणाचंच झालं नव्हतं. झोपायची वेळ झाली तेव्हा सोनालीला इतकं अस्वस्थ वाटत होतं की एखादी कंपोस्टची गोळीच घ्यावी असा विचार मनात आला. पण तिने गोळी घेतली नाही. शांतपणे पडून राहणं, मनाला कोणत्याही विचारापासून परावृत्त करायचं नाही, हाच मनावरचा ताण कमी करण्याचा अगदी प्रभावी मार्ग होता.
कोणत्याही घटनेला ती व्यक्तिशः जबाबदार नाही अशी जेव्हा मनाची खात्री पटली तेव्हाच मनाला जरा शांतता लाभली आणि झोपही आली. एका क्षणी ती झोपली होती, दुसऱ्या क्षणी ती टक्क जागी होती. एखाद्या सतारीच्या तारेसारखं शरीर झणझणत होतं. एखाद्या मोठ्या स्फोटानंतर व्हावी तशी कानात किर्र चालली होती. नाडी दौडत होती. ती कॉटवर उठून बसली. घड्याळात 1 वाजायला 5 मिनिटं कमी होती. काय झालं होतं? तिला ही अचानक जाग कशाने आली होती? साऱ्या शरीराला असा हा दरदरून घाम कशाने सुटला होता? हातातल्या हातात कंप का जाणवत होता? झोपेत काही घाणेरडं स्वप्न पडलं होतं का, ज्याची तिला मागून अजिबात आठवण नव्हती? तिची मनस्थिती पाहता हे अशक्य खास नव्हतं. शरीर ताळ्यावर यायला बराच वेळ लागला. डोक्यात अगदी मागे चाललेली कलकल शेवटपर्यंत कमी झालीच नाही. जशी जमली तशी तिने उरलेली रात्र काढली. ती पहाटे 5लाच तयार झाली होती. तिच्या हालचालीच्या आवाजाने आईला अर्थात जाग आली होती. पायात सँडल चढवता चढवता सोनाली म्हणाली, आई, बाबांना उठवतेस का? त्यांना म्हणावं मला बसस्टँडवर सोडा. अगं पण आता गाडी आहे का? मला माहीत नाही, जी मिळेल तिने जाईन. बाबांना उठव ना. गोविंदराव जागे होऊन त्यांची तयारी होईपर्यंत आईने पुन्हा एकदा चहा बनवला होता. चहा होताच एक शब्दही न बोलता गोविंदरावांनी जीप बाहेर काढली आणि सोनाली शेजारी बसताच जीप सुरू केली. जीप स्टँडच्या मोठ्या फाटकाबाहेरच थांबवली. सोनाली उतरली तशी त्यांनी विचारलं, पैसे घेतलेस ना बरोबर? हो, आणि तुम्ही गेलात तरी चालेल, माझी काही काळजी करू नका. ठीक आहे तर, मी जातो. 6:30ची एकच गाडी होती. तिने ती पहिल्यांदा वाडीवर गेली होती. त्यावेळच्या प्रवासात नाविन्याचं आकर्षण होतं. मुलखाबद्दल कुतूहल होतं. त्याच्या तुलनेत आजचा प्रवास रुक्षच म्हणायला हवा. शिवाय मनावर सतत ताण हा होताच. वाडी फाट्यापाशी गाडी थांबली. 1-2 मिनिटं वाट पाहून कंडक्टर तिच्याजवळ आला. इथे उतरायचं नाही बाई, त्याने विचारलं. म्हणजे आई आणि आपण फाट्यावर उतरल्याचं त्याच्या ध्यानात होतं तर? ती जराशी हसून म्हणाली, नाही, आज नाही. गाडी थांबवल्याबद्दल थँक्स. श्रीवर्धनला पोचल्याबरोबर खांद्याला बॅग लावून सोनाली निघाली. रघुमामाच्या घराच्या साधारण खुणा लक्षात होत्या. घर सापडायला तिला फारसे कष्ट पडले नाहीत. दार मामीनेच उघडलं, पण सोनालीला पाहून तिला नवल वाटलेलं दिसलं नाही. सकाळीच गोविंदाचा फोन आला होता, तू येतेस म्हणून. ये, मामी म्हणाली. रघुमामा कुठे आहे ग मामी? अगं ते कालच मुंबईला गेलेत. 2 दिवसात परत येतो म्हणालेत. मुंबईला? अगं बाई. सोनाली मटकन खाली बसली. का गं, येईल की परत उद्या परवा? मामी म्हणाली. उद्या परवा येऊन काय उपयोग ग मामी? मी त्याला आत्ताच बरोबर घेऊन वाडीवर जाणार होते. ती खुर्चीवरून एकदम उठून उभी राहिली. मामी, जीपच्या किल्ल्या दे. जीपच्या किल्ल्या? मामी नवलाने म्हणाली. आणि चालवणार कोण? कोण म्हणजे काय? मी चालवणार, सोनाली म्हणाली. तू? मामी तिच्याकडे नवलाने पाहतच राहिली. मग त्यात काय एवढं मोठं आहे? तिकडे अमेरिकेत नुसतं कॉलेजात जायला रोज 7-8 मैल गाडीने यावं लागतं. वीकेंडला कुणाकडे गेलं तर सहज 100-200 मैलांची सफर होते. वाडी काय जेमतेम 15 मैलावर आहे. पण ही जीप? अगं मामी, डॅशबोर्डवर गिअरचा नकाशा असतो आणि 2-4 फरलांग गाडी चालवली तर आपोआप हात बसतोच. खरंच दे ग किल्ल्या, मला निघायला हवं. मामीला ते पसंत नव्हतं,
पण सोनाली म्हणत होती ते नाकबूलही करता येत नव्हतं. शेवटी तिने आतून किल्ले आणून दिल्या. गाडीत चढत सोनाली म्हणाली, रघुमामा आला की त्याला माझा नमस्कार सांग. मघाशी बस वाडी फाट्यापाशी थांबली होती त्याचा एक फायदा झाला होता. सोनालीला फाट्याच्या आसपासच्या खुणा पाहून लक्षात ठेवण्याची एक संधी आपोआपच मिळाली होती. तेव्हा फाटा सापडायला तिला अजिबात शोधाशोध करावी लागली नाही. ती इथे पहिल्यांदा आली होती त्यावेळी वाटेतच उतरून आली होती. त्या मानाने यावेळी जरा उशीरच झाला होता. भरती आली असेल पण जीप थांबवण्याइतकी नसेल एवढीच आशा ती मनात करू शकत होती. पाण्याची पातळी बरीच वर गेली होती. पाणी कदाचित हबच्याही वर येणार असेल. गाडी स्टॉल व्हायला नको होती. तिने गाडी दुसऱ्या गिअरमध्ये टाकली आणि वेगाने पाण्यातून काढली. दोन्ही बाजूंना जवळजवळ 10 फूट उंचीचे पाण्याचे फवारे उडत होते. केवळ जीप होती म्हणूनच पाणी पार करता आलं. पाणी मागे गेल्यावर हुश करत तिने एक मोठा सुस्कारा सोडला आणि वेग कमी केला. दिवस मावळला होता. संधी प्रकाश होता. हेडलाईट लावण्याइतका अंधार नव्हता. गाडी शेवटच्या वळणावर आली तेव्हा तिला स्वयंपाकघरातला प्रकाश दिसला. गेल्या गेल्या ती रखमाला गरमागरम चहा बनवायला सांगणार होती. गाडी व्हरांड्यासमोर येऊन थांबली. सोनालीने एक हॉर्न दिला. तिची कल्पना होती रखमा लगबगीने बाहेर येईल. पण 4-5 मिनिटं झाली तरी तिची काही खूण दिसेना. वास्तविक या शांततेत ती घरात कुठेही असली तरी तिला हॉर्न ऐकू जायलाच हवा होता. मनावर काळजीचं एक पटल आलं. जीपमधून उतरून सोनाली स्वयंपाकघरात आली. ओटा साफ होता. भांडी कुंडी जाग्यावर होती. स्वयंपाकच काय चहासुद्धा केल्याची काही खूण दिसत नव्हती. रखमा, सोनालीने हाक मारली. तिची हाक घरातल्या शांततेत शोषली गेल्यासारखी वाटली. सोनालीची अस्वस्थता क्षणाक्षणाला वाढतच चालली होती. आत्ताच्या अवसेच्या वेळी रखमा घर सोडून कुठे जाणार? ती आत पाऊल टाकणार होती पण तेवढ्यात तिचं लक्ष पायातल्या सँडलकडे गेलं. 10-15 दिवसातच भारतीय रीतिरिवाज पाळायची सवय लागली होती. तिने सँडल काढून ठेवले. आत जाऊन बाथरूममध्ये तोंड हातपाय धुतले आणि टॉवेलला पुसत पुसत ती परत स्वयंपाकघरात आली आणि देव्हाऱ्यासमोर बसली. आधी आजोबा, मग आजी आणि मग रखमा या देवांची पूजा करत असतील. आजचा पहिलाच दिवस असेल की पूजा झाली नाही. ती इथे हजर झाली हा एक चांगलाच योगायोग मानायचा का? अत्यंत लीन होऊन अगदी मनोभावाने तिने त्या देवांना नमस्कार केला, त्यांचे आशीर्वाद मागितले आणि संकटसमयी संकट निवारणासाठी अवतीर्ण होण्याची प्रार्थना केली. आता घटकाभर रखमाचा शोध घ्यायला हवा होता. तिने फ्रीज उघडला. मधल्या कप्प्यात अगदी लालभडक सफरचंद होती. त्यातली 2 तिने काढून घेतली आणि एक खात खात ती फिरली. तळमजला, दुसरा मजला आणि माळा. पण रखमाचा कुठेही पत्ता नव्हता. एक सफरचंद खाऊन झालं होतं. दुसरं तिच्या हातात होतं. ती परत स्वयंपाकघरात आली. ओट्यापाशी रखमा पाठमोरी उभी होती.